ए शेतातली कामं करायसाठी मी तुझ्यासोबत लग्न केलंय का? अरे माझं राहणीमान काय, माझं वागणं काय, माझं बोलणं काय, थोडाफार त्याचा विचार कर आणि मग मला शेतातली कामं सांग. थोडीफार अक्कल असाय पाहिजे आपली बायको काय राहते काय नाही ती, आणि मग शेतात आणाय पाहिजे होतं तू. लग्न जमावताना तुझा बाप काय म्हणला होता? पोराला शेती किती आहे म्हणला होता का नाही? हा म्हणले असतील की. 4 ती टकुरी आलती जमवायला, ती काय म्हणली? बागायत किती आहे, जिरायत किती आहे, वर्षाला किती उत्पन्न निघते, कशाला आहे घाला विचारायचं होतं का त्यांना एवढं सगळं? मग विचारायला नको का कशासाठी? तुमच्याकडे काय आहे काय नाही ते. तुला जर शेतीत कामच करायचं नव्हतं तर त्या 4 टकुऱ्यांना जे जमवायला ते त्यांना आहे घाला विचारायचं नव्हतं ना पोराला शेती किती आहे म्हणून. हा, तोंड वर करून कशाला एक एक जण नाक उचलून बोलत होता? शेतीत काय लावले काय नाही, पाणी आहे का, लवणे आहे का, बरं आता पिकती किती, जिरायत किती आहे, काय गरज होती का? गरज होती का विचारायची? माझी तिकडे पडून राहून दे ना, काय गरज होती विचारायची? बर मी त्यांच्या ईर्ष्यू आता राहणं सगळी नीट केली का नाही? आता माझं शेत सोन्यासारखं फुललंय. मग त्यात तू जर नाही कष्ट करणार तर मग काय त्यांनी येऊन करायचं का? इथं कोणी करायचं? पण मला शेतातली कामं येतच नाहीत ना. येत नाहीत म्हणजे मग त्या टकुऱ्यांना माझं एवढं सांगणं आहे की जर तुला शेतातली कामं येतच नव्हती, त्यांना कशासाठी आहे घालायला फक्त शेतीचा हट्ट बांधायचा होता? अहो विचारलं पाहिजे, प्रत्येकाला वाटतं ना की शेत किती आहे किती नाही ती. कशासाठी? जर पुरीला ते शेतात कामच करायचं नाही, विचारायचं कशाला? लग्न जमावताना आई बापाला नाहीतर त्या 4 टकुऱ्यांना एवढी वाईट थोडीफार पाहिजे की बाबा आपल्या पोरीला शेतातली कामं जमते ती का नाही जमत, आपल्या पोरीला शेतीची आवड आहे का नाही. कशासाठी एखाद्या गरीबाचा वाटोळं करायचं? अरे वाटोळ कुठे केलंय, उलट चांगली पोरगी तुला दिली ते बघ की. हाय की चांगली पोरगी आहे ना, नाही कुठं म्हणतोय मी. पोरगी चांगले सुसंस्कारी, अजून तिला एका येड्या गबाळ्याला किंवा एका साधारण शेतकऱ्याच्या पोराबरोबर लग्न केलंय, त्याला कसं बोलायची याची अक्कल नाही, ती चांगली पोरगी होय. अगं गरीबा घरची असू दे, ज्या पोरीला आपल्या नवऱ्यासोबत कसं बोलावं कसं नाही इतपत अक्कल नाही ना, ती चांगली पोरगी. अगं पोरगी गरीबा घरची असू दे, काय नसू दे तिच्यापाशी, तिनं फक्त नवऱ्याला जपलं की सगळं काय त्यात आलं. नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून काम शेतात असू दे किंवा बाहेरचं असू दे केलं तर तिला सुसंस्कारी पोरगी म्हणतात. तुझ्यासारख्या आडान टपोला काय करणार नवरा काय आणि काय काय. जिला शेतातलं शेत पाहिजे, लग्न जमावताना शेत पाहिजे, घरी जमीन किती आहे, जनावर किती आहे, ती विहीर आहे का, पाणी आहे का, अजून काय बागायत आहे का, काय काय पिकतं, ऊस आहे का, सोयाबीन आहे का, अजून काय कांदा आहे का. आणि आता काय होतंय, तिळा घे आणि चल काना काना हे वापा सगळा कापून काढ आणि पाटकीनं ते जनावर उपाशी येते त्या जनावराला घेऊन ये, तर मी वरच्या वावरात ऊसाचं एक पिंडी आणतो त्यांना. आणि तुला जर नसेल ना शेतातलं काम करायचं, ती 4 टकुरी तर ओढून आण आणि त्यांना एवढं काढायला लाव आणि रोज इथं काम करायला लावायचं. इचराय होती ना शेती किती आहे ती, आता शेती आहे म्हणाव, फक्त काम करायला माणसं नाही ती. कारण तू जर काम करत नसली तर त्या 4 टकुऱ्यांना इथं काम करा, रोज आणायचं, खाय पियाची मी सोय करतो आणि रोज त्यांना माझ्या गुराचं ह्याचं त्याचं सगळं बघायला लावतो रानाचं. लग्न जमावताना शेत किती आहे काय किती आहे, मग काम करायला नको का? घर काम ते हे लग्न जमवायच्या टायमिंगला मात्र लगा ह्यांना सारखं लगा आपल्या घरी काय का नसना गुंठाभर रान नसू द्या, पण पोरगी एखाद्याला द्यायची म्हणली की लगेच विचारायचं तुम्हाला जमीन किती आहे, पिकायत काय बागायत आहे का, जिरायत आहे का. आता हाय तर करू द्या ना पोरीला बी शेतात काम, काय होतंय तिथंच आहे की. उरक पटापटा.